नमस्कार, सी 24 तास मध्ये आपले स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरीमधील कामगार तलाठी संजय आडोळे यांच्या मनमानी कारभाराला नागरिक त्रस्त, कारवाईची मागणी। आंबेगाव तालुक्यातील बीएसएनएलच्या सेवेचा उडाला बोजवारा, व्यवहार ठप्प। अवसरी बुद्रुक येथील पूर्ण भरल्या बंधाऱ्यातील पाणी अज्ञात व्यक्तींनी सोडलं, लाखो लिटर पाणी वाया। आणि औदुंबर येथील सुहास पाटील या शेतकऱ्याने बनवले गायीच्या शेणापासून इको फ्रेंडली गणपती। सी 24 तासचा स्पेशल रिपोर्ट। बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी शहरातील कामगार तलाठी संजय आडोळे यांच्या मनमानी आणि आडमुठेपणाच्या कामकाजामुळे शहरातील नागरिक त्रस्त झालेत। त्यामुळे आडोळे यांच्यावरती त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। गेल्या आठवडाभरामध्ये अनेक शाळांचे निकाल जाहीर झालेत। पुढील प्रवेशासाठी तलाठी कामगार यांच्याकडील रहिवासी दाखला, जातीचा दाखला आणि उत्पन्नाच्या दाखल्याची गरज भासते। त्यासाठी विद्यार्थ्यांसह पालक वर्ग शहरातील शिवाजी चौक येथील कामगार तलाठी यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत। मात्र येथील तलाठी संजय आडोळे हे कायमच गैरहजर असल्याने पालक वर्गामधून संतापाची लाट पसरली आहे। 14 जून रोजी कोणतीही शासकीय सुट्टी नसताना तलाठी यांनी कार्यालयाला टाळं लावलेलं दिसून आलंय, तर दिवसभर नागरिक कार्यालय उघडण्याची वाट पाहत होते। शासकीय सुट्टी नसताना सरकारी कार्यालय बंद ठेवता येतं का, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे। कामगार तलाठी संजय आडोळे हे कधीच कार्यालयामध्ये उपस्थित नसतात। शहरातील धनदांगड्या लोकांना त्यांच्या सह्यांची आवश्यकता असल्यास कार्यालयातील एखादा शिपाई दप्तर घेऊन आडोळे असतील तिथं जाऊन सह्या घेऊन येतो। संजय आडोळे यांना फोन केल्यास त्यांचा फोन नेहमीच बंद किंवा कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असतो। मात्र काही चेरीमेरी मिळवण्याचं काम असेल तर त्यावेळी आडोळे हे आवर्जून कार्यालयामध्ये उपस्थित राहतात। याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामगार तलाठी संजय आडोळे यांचा मनमानी कारभार थांबवून त्यांच्यावरती कारवाई करावी आणि नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे। माझे नाव रोहिणी कैलास बालटे आहे। मी सकाळी 9 वाजल्यापासून इथं बसलेले आहे। मी नगर इथून आले आहे। मला डेट्स ॲडमिशन घेण्यासाठी इथं कागदपत्रे लागत होते, पण ते काही सकाळपासून इथं आलेच नाही। आम्ही 2-3 वेळेस फोन केले, पण ते म्हणते येतो पण आलेलेच नाही अजून। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी। चाकण शिक्रापूर रस्त्यावरील साबळेवाडीमध्ये रस्त्यावरनं डिटोनिटर आणि नायट्रेट मिक्सर असे स्फोटक पदार्थाची वाहतूक करणारा टेम्पो चाकण पोलिसांनी पकडलाय। यामध्ये 2 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। खेड तालुक्यातील साबळेवाडी गावच्या हद्दीमध्ये अंतर्गत रस्त्यावरती डिटोनिटर आणि नायट्रेट मिक्सर असे स्फोटक पदार्थ एकत्रित वाहतूक करणारा टेम्पो चाकण पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती PSI श्रीधर जगताप यांनी दिली आहे। यामध्ये 2 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर जगताप हे पुढील तपास करतायत। चाकण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये साबळेवाडी गावामध्ये एक टेम्पो क्रमांक MS 16B4610 हा अवैधरित्या डिटोनेटर व जिलेटिन कांड्या ह्या घेऊन जाताना मिळून आला। ते धोकादायक पद्धतीने एकत्रितपणे घेऊन जात होता। तर त्याच्यावर भारतीय दंडविधान भादवी कलम 286 व स्फोटक पदार्थ अधिनियम 1884 कलम 4, 5 आणि 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि त्यातील गाडी जी आहे ती पोलीस स्टेशनला जप्त करून लावण्यात आलेली आहे। त्यात आरोपी महादेव दयाराम चौधरी यास ताकीद देऊन हजर होण्याची नोटीस देऊन सोडून देण्यात आले। हनुमंत देवकर, सी 24 तास, खेड। महावितरण कंपनीच्या प्रशासकीय बदल्या परिपत्रकाप्रमाणे चुकीच्या झाल्यानं आणि विविध मागण्यांसाठी
मंगळवारपासून महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीनं अहमदनगर मंडळ कार्यालयासमोर काम बंद आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय। महावितरण कंपनीच्या तांत्रिक कर्मचारी संघटनेच्या वतीनं विविध न्याय मागण्यांसाठी मंगळवारी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारून मुख्य कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत। संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ लाड, प्रतिनिधी भाऊसाहेब भाकरे, जिल्हाध्यक्ष सतीश भुजबळ, विलास बारवकर, शंकर जाडकर, शिवनाथ नागरे, बाळासाहेब वामन, प्रवीण जठार यांच्यासह असंख्य तांत्रिक कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संघटनेतर्फे मुख्य अभियंत्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की महावितरण कंपनीचे प्रशासकीय बदली परिपत्रक 514ची परिपूर्ण अंमलबजावणी न करता पूर्णतः पायमल्ली झाली आहे। महत्त्वाच्या पदावरती असताना वैयक्तिक हितसंबंध जोपासण्यासाठी नियम मोडून बदली आदेश काढण्यात आलेत। तांत्रिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दुसऱ्या संघटनेच्या सांगण्यावरनं कोणतेही ठोस कारण नसताना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तसेच कंपनी प्रशासनाकडनं चुकीच्या पद्धतीनं बदली आदेश निघालेत असा आरोप संघटनेनं नमूद केलाय। कर्मचाऱ्यांवरील अन्याय, अपघात, लाईन दुरुस्तीसाठी निधी आदी एकूण 13 मागण्या संघटनेच्या वतीनं करण्यात आल्यात। या मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत आंदोलन, उपोषण, घंटानाद आदी प्रकारचे आंदोलन करण्यात येत आहेत। या मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। आज या ठिकाणी आम्ही जी काही 2 वेळेस रीतसर नोटीस देऊन आंदोलन करत आहोत। हे अहमदनगर जिल्ह्यातील टोटल तांत्रिक कामगाराच्या विरोधात जे काही या कंपनी प्रशासनाने षडयंत्र रचून चुकीच्या पद्धतीने बदल्या करणं, तांत्रिक कर्मचाऱ्यांना पावसाळ्यापूर्वी साहित्य उपलब्ध करून न देणं, तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठीचे जे काही आलेले वरतून इम्प्रेस असतो तो डब करणं आणि जाणीवपूर्वक काही बगलबच्चे संघटनेला सहभागी करून घेऊन या कंपनी प्रशासनाने जे काही आमच्यावर अन्याय केलेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात हे आम्ही आंदोलन करत आहोत। आणि या आंदोलनामुळं जनतेला जर काही त्रास होत असेल तर हे आंदोलन जनतेच्या विरोधात नसून आमचं कंपनी प्रशासनाच्या विरोधात आहे। जनतेला जर काही त्रास होत असेल तर मी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने जनतेची माफी मागतो आणि आम्हाला आपण सहकार्य करावं आणि आमच्या सोबत तुम्ही आम्हाला साथ द्यावी व या मगरूर प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना जागेवर आणण्यासाठी त्यांनी जी काही जागा सोडलेली आहे त्यांना जागेवर आणण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत। त्यासाठी या आंदोलनामध्ये एकूण नगर जिल्ह्यामधून जे काही नगर जिल्ह्याचे 2250 कर्मचारी कार्यरत आहेत, पैकी आमच्या संघटनेचे 1000 ते 1200 सभासद या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। या सर्व सहभागी होणाऱ्या जे काही तांत्रिक कर्मचारी आहेत त्यांच्यावर हे प्रशासन काही चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल, त्यावेळेस आम्ही पुन्हा ताकदीनिशी या ठिकाणी अशाच प्रकारचं आंदोलन करून ती जर कारवाई केली तर त्या कारवाईला तोडीस-तोड आम्ही त्या ठिकाणी उत्तर देणार आहोत। आपण या ठिकाणी जे सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी संघटनेच्या वतीने सर्व उपस्थितांचे या ठिकाणी सर्व उपस्थितांना धन्यवाद देतो। आणि या वृत्तसंकलन विभाग C24 तास अहमदनगर। काळेवाडी दरेकरवाडी ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी सागर दशरथ काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर भविष्यामध्ये गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचं सरपंच सागर काळे यांनी सांगितलं आहे। माजी सरपंच देवीदास दरेकर हे जिल्हा परिषदेवरती निवडून गेल्यानं या जागेवरती पोटनिवडणूक घेण्यात आली आहे। यावेळी झालेल्या निवडणुकीमध्ये सागर काळे हे विजयी झालेत। सरपंच पदासाठी त्यांची सर्व सदस्यांनी बिनविरोध निवड केली आहे। सरपंच सागर काळे यांच्या रूपानं ग्रामपंचायतीला तरुण चेहरा मिळालाय। भविष्यामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमामधनं गावाच्या विकासाला चालना मिळणार आहे असं ग्रामस्थांनी सांगितलंय। तर गावच्या विकासासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहू अशी भावना यावेळी सरपंच सागर काळे यांनी व्यक्त केली आहे। ग्रामपंचायत काळेवाडी दरेकरवाडी गावरवाडी ग्रामस्थांनी जो विश्वास माझ्यावर दाखविला त्याच पात्र राहून मी गावच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन। रस्ते, वीज, पाणी या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असून यापुढील काळात आपल्या गावच्या नावलौकिक भर राखण्याचा काम करणार आहे। सचिन काळे, C24 तास, भीमाशंकर। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त।
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. आंबेगाव तालुक्यातील पूर्वेकडील गावांमध्ये दळणवळण क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी सेवा म्हणजे BSNLची सेवा. मात्र गेल्या 8 दिवसांपासून ही सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सध्या तरी आंबेगाव तालुक्याचा पूर्व विभाग नॉट रिचेबल आहे. आधुनिक तंत्रज्ञान ही काळाची गरज बनली आहे. स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायतमधून मिळणारा रहिवासी दाखला असो अथवा विविध ठिकाणी नोकरीसाठी भरावे लागणारे ऑनलाईन फॉर्म असोत, सगळं काही एका क्लिकवर सहज सोपं झालंय. कोट्यावधी रुपये खर्च करून शासनानं देशातील संपूर्ण ग्रामपंचायती ऑनलाईन पद्धतीनं जोडल्यात. जग खऱ्या अर्थानं फास्ट होतंय असंच सुकावं चित्र सर्वत्र पाहायला मिळतंय. पण या सगळ्या सेवा पुरवण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा मात्र तितकीशी सक्षम झालेली दिसत नाही. त्याचे प्रत्यंतर गेले 8 दिवस आंबेगाव तालुक्यातील पूर्वेकडील गावे घेताना दिसत आहेत. याचं कारण गेल्या 8 दिवसांमध्ये या विभागातील BSNLच्या सेवेचे 3 तेरा वाजलेत. त्यामुळे सिंडिकेट बँक, जिल्हा बँक, पोस्ट ऑफिस, वाचनालय, पतसंस्था आणि छोट्या मोठ्या व्यावसायिक यांचे सगळे व्यवहार ठप्प झालेत. या विस्कळीत झालेल्या सेवेचा सर्वाधिक फटका बसलाय तो विद्यार्थी वर्ग आणि आधीच आर्थिक अडचणीमध्ये असलेल्या शेतकरी वर्गाला. 10वीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला, पण या परिसरातील BSNL आणि इतर खाजगी कंपन्यांची सेवा विस्कळीत झाल्यानं विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाहीये. ऐन पेरणीच्या दिवसामध्ये ऑनलाईन सिस्टीम बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता OAFC केबलमध्ये बिघाड झाला असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि तो दुरुस्त करण्यासाठी पुण्यावरून टीम येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. या परिसरामध्ये गेले 4 दिवस मुसळधार पाऊस कोसळतोय. ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी संबंधित सेवा पुरवणारी केबल उखडून अथवा तुटून गेली नाही ना याची तपासणी संबंधित विभाग करत आहे. त्यामुळे तुर्तास तरी आंबेगाव तालुक्यातील पूर्वेकडील विभाग नॉट रिचेबल आहे. त्याच्यामुळे बँकेचे व्यवहार ठप्प झालेले. आता कुठेतरी पाऊस थोडासा झाला, पेरणीचं टाइम आलेले. आमच्याजवळ काही पैसे आहेत का बँकेमध्ये, थोडेसे पैसे आहेत ते काढण्यासाठी आमचे व्यवहार ठप्प झालेले. त्यामुळे रेंज नसल्यामुळे आम्हाला पैसे सुद्धा भेटते नाही. अशी आमची मागणी आहे का कुठंतरी केबलवाल्यांनी ते सुरळीत कुठं तुटले असेल ते सुरळीत करून द्यावी, हीच आमची मागणी. एवढ्यात तुटली असेल केबल ती लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी आमची अपेक्षा आहे. पाऊस आता भरपूर झालेला आहे. जर पैसे जवळ नसले तर आम्ही पेरण्या कशाने करणार? जे आमचे पैसे आहेत ते आम्हाला भेटले नाही, मग आम्ही त्याचा काय फायदा व्हायचा? हीच आमची अपेक्षा आहे, दुसरं काही नाही. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती भक्तांचं लाडकं आराध्य दैवत, पुणे शहराचा सर्वोच्च कळस. दरवर्षी भारतामधनं आणि देशाविदेशामधनं असंख्य भक्त या गणेशाच्या दर्शनाला येतात. तर अंगारकी निमित्त या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. अंगारकी चतुर्थीनिमित्त पुणे शहरातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांसह इतर जिल्ह्यातील भाविकांनी गर्दी केली होती. चालू वर्षी 14 फेब्रुवारी, 13 जून आणि 7 नोव्हेंबर अशा 3 अंगारकी संकष्टी चतुर्थी येणार आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे भक्तांच्या आदर भक्तीचं स्थान आहे. पण त्यापुढेही जाऊन समाजसेवेला आणि सांस्कृतिक संवर्धनाला कृतिशील हातभार लावणारी एक महत्त्वाची संस्था म्हणूनही हे स्थान ओळखलं जातं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट या नावानं ही कार्य केली जात आहेत. या मंदिराला एक मोठी आणि वैभवशाली परंपरा आहे. दरवर्षी केवळ दगडूशेठ यांचे कुटुंबच नव्हे तर आसपासच्या परिसरातील सर्व मंडळी अत्यंत भक्तिभावानं आणि उत्साहानं चतुर्थीला येत असतात. त्यामुळं संपूर्ण मंदिराला फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. यावेळी भाविकांनी बाप्पाचं दर्शन घेतलंय. दरम्यान मंदिर परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाची जनजागृती व्हावी यासाठी चित्ररथ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरवण्यात येतोय. या चित्ररथाचं पाथर्डीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलंय. या रथाची शहरामध्ये शोभायात्रा काढण्यात आली आहे आणि जुन्या बसस्थानकामध्ये चित्रफितीद्वारे नागरिकांची जनजागृती करण्यात आली आहे. शासनाचं 5 वर्षामध्ये 50 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आहे.
तर सन 2017मध्ये 4 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. वृक्ष लागवडीचे आणि वृक्ष संवर्धनाची जनजागृती व्हावी यासाठी चित्ररथ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरवून जनजागृती करण्यात येते. पाथर्डीमध्ये या चित्ररथाचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. नगरसेवक रमेश गोरे यांच्या हस्ते रथाचं पूजन करण्यात आलं. यावेळी दक्षता विभागाचे सुनील थोटे, वनपरिक्षेत्र अधिकारी शिरीष निर्भवने, मनोज धनविजय, KR आगलावे, SV पाटील, नगरसेवक प्रवीण राजगुरू, रमेश हंडाळ, पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, रवींद्र वायकर आदी मान्यवर वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये ढोल ताशांच्या गजरात रथाचं स्वागत करून चित्ररथाची शहरातील नागर रोडवरील माणिकदौंडी चौकामधनं शोभायात्रा काढून जुन्या बसस्थानकामध्ये चित्रफितीद्वारे नागरिकांची जनजागृती करण्यात आली आहे. 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपन करायचं आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज धनविजय यांनी याविषयी अधिक माहिती देऊन आपली भावना व्यक्त केली आहे. या वृक्ष लागवडी उपक्रमामध्ये पालिका आणि सर्वच ग्रामपंचायती सक्रिय सहभाग नोंदवतील. यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन याप्रसंगी पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण यांनी केलं आहे. वनपाल MB राठोड, CA रोडे, RS देवकर, राहुल तरवडे, BU मनसरे, PJ हंडाळ आदी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेत. मागील वर्षी 1 जुलै 2017 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र शासन वन विभागाने 2 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम लोकसहभागातून यशस्वीरित्या पार पाडला. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे आगामी 3 वर्षात आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात 50 कोटी वृक्ष लागवड नियोजित आहे आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या 1 जुलै ते 7 जुलै 2017 रोजी दरम्यान आपल्या वन विभागाला संपूर्ण महाराष्ट्रात 4 कोटी वृक्ष लागवड करावयाचे उद्दिष्ट आहे. याच अनुषंगानं महाराष्ट्र शासन वन विभाग व माननीय मंत्री वने यांच्या पुढाकाराने जनजागृती मोहीम हाती घेतलेली आहे आणि त्याचाच एक टप्पा म्हणून हा जो चित्ररथ आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत या संकल्पनेतून वृक्षविषयी, वन विभागाविषयी आणि लोकांच्या मनात निसर्गाबद्दल एक आत्मीयता, प्रेम, संगोपन करण्याची भावना अशी निर्माण करण्यासाठी हा चित्ररथ संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे. आणि या अनुषंगानं वन विभागातर्फे एक असं आवाहन करण्यात येतं की लोकांनी हा जो 4 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा. एवढंच नाही तर त्यांनी वैयक्तिक पातळीवर सुद्धा वृक्ष लागवड करून आपल्या या वसुंधरेला वृंदावन करण्यात योगदान द्यावं असं मी वन विभाग, अहमदनगर वन विभागातर्फे व माननीय उपवन संरक्षक श्रीलक्ष्मी यांच्यातर्फे सर्व समस्त नागरिकांना आवाहन करतो. आणि समस्त पाथर्डी व तिसगाव वन परिक्षेत्रातील जे काही नागरिक आहेत त्यांनी संबंधित वन परिक्षेत्रात वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा. येणाऱ्या 1 ते 7 जुलैच्या दरम्यान आपल्या वन परिक्षेत्रात आपण उत्स्फूर्तपणे नजीकच्या रोपवाटिकेतून रोपं उपलब्ध करून आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर तसेच वन विभागाला, सामाजिक वनीकरणाला वृक्ष लागवडीत सहकार्य करावे. वन विभागाच्या वतीनं चंद्रपूरपासून चिपळूणपर्यंत अशा प्रकारचा चित्ररथ वृक्षाची आणि वनाची माहिती देणारा या ठिकाणी आज पाथर्डी शहरामध्ये आला. पाथर्डी नगर परिषदेच्या वतीनं आणि पंचायत समितीच्या वतीनं या चित्ररथाचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं. नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्तपणानं या ठिकाणी ढोल ताशामध्ये स्वागत केलं. यातून 1 जुलै ते 30 जुलै या कालावधीमध्ये जो वृक्ष लागवडीचा कार्यक्रम वन विभागानं आयोजित केलेला आहे त्यामध्ये सक्रियपणानं सहभाग घेतला जाणार आहे. पाथर्डी तालुक्यातून जास्तीत जास्त ग्रामपंचायती आणि नगरपालिका या उपक्रमामध्ये सहभागी होऊन मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करणार आहे. गत वर्षी जी झाडं वन विभागानं लावली, सामाजिक संस्थांना लावली, लोकसहभागातून लावली, त्याचं मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारचं संगोपन केलेलं आहे. यावर्षी देखील लावण्यात येणाऱ्या झाडाचं संगोपन काळजीपूर्वक करण्यात येईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन देखील पंचायत समिती, महसूल विभाग, वन विभाग आणि नगरपालिकेच्या वतीनं मी करतो. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. राहुरी नगर परिषद हद्दीमधील अतिक्रमणामध्ये सर्वे नंबर 915, 916 आणि सर्वे नंबर 25 आणि 416 ही अतिक्रमणं हटवावीत. तसेच इतर मागण्यांसाठी शहरातील किरण साळवे यांनी राहुरी नगर परिषद कार्यालयासमोर 14 जूनपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे.
राहुरी नगर परिषद हद्दीमधील असलेले अतिक्रमणे पाडून जमीनदोस्त करावे तसेच इतर मागण्यांसाठी शहरातील किरण साळवे यांनी राहुरी नगर परिषद कार्यालयासमोर 14 जूनपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. गरीब जनतेसाठी एक नियम आणि धनदांगड्यांसाठी वेगळे नियम, तर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नगर परिषद परवानगी देत आहे. अशा प्रकारचे काम नगर परिषदेचे मुख्याधिकारी महानवार करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या स्वार्थी कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. किरण बाबूराव साळवे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 28 मध्ये सिटी सर्वे नंबर 915, 916 तसेच सर्वे नंबर 25 आणि 416 या इमारतीस नगर परिषदेनं बांधकाम परवानगी दिली आहे. परंतु परवानगीपूर्वीच बांधकाम पूर्ण झालं होतं. श्री मांगुर्डे आणि इतर 2 जणांनी श्री उदावंत यांच्याकडनं सदर क्षेत्र 28 मे 2013 रोजी विकत घेतलंय. बाळासाहेब कारभारी मांगुर्डे, राजेंद्र विठ्ठलराव सिन्नरकर आणि विक्रम सदाशिव चव्हाण या तिघांनी मिळून त्रिमूर्ती डेव्हलपर्स राहुरी या नावानं फर्म स्थापन केलाय. त्यानंतर बांधकाम परवानगी 12 जून 2014 रोजी मिळवली आहे. तसेच वरील गाळे आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित श्री शिवाजीनगर या संस्थेस विकलेत. या मिळकतीची नोंद नगर परिषदेमध्ये केली नाहीये. त्यामुळं नगर परिषदेचे संकलित कर आणि इतर करापासून उत्पन्न बुडालंय. तसेच नगर परिषदकडनं घेतलेल्या बांधकाम परवानगीपेक्षा जास्त बेकायदा बांधकाम करण्यात आलंय. या बांधकामाबाबत नगर परिषदेनं त्रिमूर्ती डेव्हलपर्स यांना वेळोवेळी नोटिसा दिल्यात, परंतु त्यापुढे त्यांची काहीच कारवाई झाली नाहीये. पालिका प्रशासन धनदांगड्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप प्रसिद्धी पत्रकात करण्यात आलाय. त्याप्रमाणे दलित मागासवर्गीयांना रमाई घरकुल आवास योजनेचा लाभ संमतीपत्रावरती देण्यात यावा यासाठी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. या उपोषणाला पाठिंबा देत नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे यांनी नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराचा खरपूस समाचार घेऊन नगर परिषदेवरती टीका केली आहे. यावेळी दीपक साळवे, दादू साळवे, अप्पा साळवे, प्रतीक रुपटक्के, सचिन साळवे, आदित्य साळवे, पप्पू साळवे, शशिकांत साळवे, मधुकर साळवे आदी उपस्थित होते. मी आज इथं उपोषणात बसलेलो आहे. याचं कारण असं आहे की राहुरी शहरामध्ये अनधिकृत बांधकाम भरपूर ठिकाणी झालेले आहे. जी आमची योजना आहे रमाई घरकुल योजना, हे रमाई घरकुल योजनेमध्ये डांगे साहेब असताना संमतीपत्रावर घरकुल देण्यात येत होती. शिवसाहेब बदली झाला म्हणजे जे आर बदली होतो हे आल्यापासून संमतीपत्रावर घरकुल नाही. ते बांधकाम विभागाचे ते साहेब आहेत ते म्हणे संमतीपत्रावर घरकुल होत नाही. आणि शहरातील अनधिकृत किती बांधकाम आहेत का त्यांना बांधकाम परवानगी देखील नाही आहे. मग 2 नियमाटी चालतात का, एक आम जनतेला आणि एक पैशावाल्या दंड लोकांना. म्हणजे जेणेकरून आज नवीन शिवसाहेब आलेले आहेत मानवी साहेब, हे पैशावाल्यांच्या मागं पडणारी माणसं आहेत. शिवसाहेब आहेत, गरिबांना न्याय देणारी नाही आहेत. आणि माझं एक म्हणणं आहे का हे रमाई घरकुल योजना आहे ना, ही संमतीपत्र देण्यात यावी. आणि हे शहरातील बेकायदेशीर जे बांधकाम परवानगी दिल्या जे बांधकाम झालेले आहे त्यांची चौकशी व्हावं आणि ते पाहण्यात यावं. जोपर्यंत हे माझ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी इथून उपोषण आणणार नाही. माझं उपोषण उद्या, परवा, 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस लागू आम्ही इथं बसून राहणार. आम्हाला उपोषण आहे आमचं. एवढीच माझी मागणी आहे. शिवसाहेबांचे मनमानी कारभारामुळे शिवसाहेबांच्या मनमानी कारभारामुळे गोरगरीब जनतेला फार त्रास होतो. मागासवर्गीय दलित लोकांना वेगळे नियम अटी आणि पैशावर देणाऱ्या लोकांना नियम वेगळ्या अटी हे त्यांनी बंद करावे. नागरिक हे सर्वसामान्य कायदा सर्वसामान कायदे केलेले आहे, त्यांनी त्याचा नीट वापर करावा. एवढंच म्हणणं आहे. राहुरी शहरात जे आज आमरण उपोषण चालू झालं आहे, शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याबाबत आज आम्ही निवडून आल्यानंतर मी एक विरोधी पक्ष या नात्याने शिवसाहेब असो, अध्यक्ष साहेब असो, राहुरी नगरपालिकेचे बांधकामाचे जे इंजिनियर आहेत मोठे साहेब असो, यांना प्रत्येक मिटिंगमध्ये मी सांगत गेलो. त्यांना त्याची माहिती दिली गेली, तक्रारी अर्ज दिले गेलेत का हे जे बांधकाम तुम्ही परमिशन देता या कोणत्या नियमाने देता आणि त्या नियमाचं पालन होतं आहे का नाही. राहुरीमध्ये जे बांधकाम चालू आहे जे आज आमरण उपोषणाला बसले तेच मी जे काही त्यांना 6 महिन्यापासून सांगतो
त्याचा जो पाठपुरावा केला पाहिजे तो आज तागायत केलेला नाही, आजपर्यंत केलेला नाही. राहुरीमध्ये जे चाललेले बांधकाम आहे ते आपण जे परमिशन देतो की रोडपासून किती फूट मागं पाहिजे, त्याला पार्किंग व्यवस्था आहे का, किती मजल्याची तुम्ही परमिशन देता, किती मजले बांधकाम झाले, जर झाले तर झाले, त्याच्यात गाळे चालू झाले, धंदे चालू झाले, व्यवसाय चालू झाला आणि राहायला पण तिथं फ्लॅट सिस्टीममध्ये गेले. पण आपण जे 2 मजलीला परमिशन देतो 3 किंवा 4ला देतो, लोकांचे 5-5 मजले चालू आहे. हे कोणाच्या आदेशाने चालू आहे, कोणाच्या परमिशनने चालू आहे का सरकारने सांगितलं आहे का तुम्ही परमिशन द्या त्यांना बांधायचं तेवढं बांधून द्या. आणि मग आपण जे नियम आहे काढला नगरपालिकेचा, महाराष्ट्र सरकारचा, 2 मजली परमिशन, 3 मजली परमिशन किंवा 4 मजली, या 4ही मजल्याचं तळघर असो याचा आपण टॅक्स वसूल करतो का, त्याला पार्किंग आहे का, संडास बाथरूम आहे का, जिथं गाळे शॉपिंग केलं जातं तिथं लाईट व्यवस्था आहे का, तिथं राखणदार आहे का. आणि जो रोड आहे मेन रोड नगरपालिकेचा, तो रोड सोडून किती फूट तुम्ही नियमाने राहुरी नगरपालिकेच्या महाराष्ट्र सरकारच्या नियमाप्रमाणे किती जागा सोडली हे बघितलं पाहिजे. नाही त्यांनी सोडली, परमिशन दिली 2 मजल्याची झाले 5 मजली, याला जबाबदार राहुरी नगरपालिका आहे का कौन्सिलर आहे का कुणी एखादा अधिकारी, हे नक्की चाललं कसं. राहुरी नगरपालिकेला जे प्लॅन इस्टिमेट प्लॅन सँक्शन करण्यासाठी पाठवला जातो येतो नगरपालिकेत, त्यावेळेस आपण तिथली जागा पाहिली का, इथं बांधकाम कसं होतं, याचे परिणाम चांगले होतील का वाईट होतील, जनतेला त्रास होईल का काय होईल, याचा विचार न करता फक्त राहुरी शहरात नवीन पद्धत चालू झाली. या कोणाच्या आशीर्वादाने चालू झाली हे मला काय आज तरी सांगता येणार नाही. नवीन नियमाप्रमाणे जे एक बांधकाम आहे रस्त्यापासून नियमाप्रमाणे जी जागा सोडली पाहिजे ती जागा न सोडता मागून पुढं बांधकाम चालू होतो. फाईल नगरपालिकेत द्यायची, फाईल मंजूर होस तर निम्म काम मागून पुढं येतं. फाईल मंजुरीच्या हातात मिळाली, कोणत्या पद्धतीने दिली गेली ती फाईल ती बघितली जात नाही. ज्यावेळेस बांधकाम पूर्ण होतं तर ते पार रस्त्यावर बांधकाम, रस्त्यावर बाल्कनी येतात, याला जबाबदार कोण. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. आंबेगाव तालुक्यातील अवसारी बुद्रुक येथील बंधारा पहिल्याच पावसामध्ये पूर्ण क्षमतेने भरला. मात्र काही अज्ञात व्यक्तींनी या बंधाऱ्याच्या उजवीकडील बाजूने पाणी सोडून दिलंय, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय. मात्र आता संबंधित विभाग आणि ग्रामपंचायतीने ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. जलशिवार योजनेसाठी राज्य सरकार कोट्यावधी रुपये खर्च करतंय. दुसरीकडे मात्र जलशिवार योजना अपयशी करण्यासाठी ग्रामस्थच कारणीभूत ठरत असल्याचं चित्र आंबेगाव तालुक्यातील अवसारी बुद्रुक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागानं या ठिकाणी 8 लाख रुपये खर्च करून बंधाऱ्याची दुरुस्ती केली आहे. मात्र अज्ञात व्यक्तींनी या बंधाऱ्यातील पाणी सोडून दिल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय. अवसारी बुद्रुक येथील रोकडोबा वस्ती या ठिकाणी असणाऱ्या बंधाऱ्याचे दुरुस्तीचं काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण करण्यात आलं. हा बंधारा पहिल्या पावसामध्ये पूर्ण क्षमतेनं भरला. मात्र काही अज्ञात व्यक्तींनी या बंधाऱ्याच्या उजवीकडील बाजूने पाणी सोडल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय. याबाबत लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ग्रामस्थांनी हा बंधारा फोडल्याचं त्यांनी सांगितलंय. या प्रकाराबाबत ग्रामपंचायतीनं कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल केली नाहीये. ग्रामपंचायत स्वतःच्या खर्चामधनं बंधाऱ्याची दुरुस्ती करणार असल्यानं ग्रामपंचायत कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. दुसरीकडे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या बंधाऱ्याचं काम निकृष्ट झालंय. हा बंधारा वाहून गेलाय.
त्यामुळं बंधारा कोणी आणि का फोडला याबाबत संभ्रम निर्माण झालाय। भविष्यामध्ये अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी संबंधित विभाग आणि ग्रामपंचायतीनं कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे, असं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं आहे। गीता आनंद हिंगे। 2 दिवस भरपूर पाऊस झाल्यामुळे बंधारा फुटण्यात आलेला आहे, तरी आपण त्वरित कारवाई केली जावी। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी नामदार वळसे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी त्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी 9 लाख रुपये या ठिकाणी उपलब्ध झाले होते आणि या बंधारा या ठिकाणी उन्हाळ्याच्या स्वरूपामध्ये पाण्याची टंचाई असल्यामुळे पाणी खाली चारीचं आमच्या भागामध्ये काही ठिकाणी चारीची कामं पूर्ण झालेली नाही। ते आजूबाजूच्या विहिरी असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी पाणी आणलं होतं आणि हा बंधारा पूर्ण भरला नव्हता आणि जुन्या काळामध्ये या ठिकाणी एक सांड होती या बाजूने जाण्यासाठी। आता तुम्हाला भिंत दिसते या बाजूला, तुम्ही नंतर बघा ते काही ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी त्यांना वाटलं या ठिकाणी पाणी आपल्या साईडने काढतील म्हणून ते प्रयत्न केला होता, पण अतिशय कठीण खडक आहे। त्या बंधाऱ्याला कोणताही त्यात धोका झाला नाही। कोण ग्रामस्थ होते त्यांचं काही आम्हाला नंतर काही माहिती नाही मिळेल, पण सकाळी इंजिनियर वगैरे आल्यानंतर आम्ही माहिती घेतली तर आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या लेवलला ग्रामपंचायत माध्यमातून या ठिकाणी ते किरकोळ काम इथे पक्क्या स्वरूपामध्ये या ठिकाणी करून घेत आहे की जेणेकरून बंधाऱ्याला उद्या धोका व्हायला नको, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना व्हायला नको। हाच या ठिकाणी या स्वरूपामधले काम होतं। आम्ही आता या ठिकाणी तुमच्या समोर दिसते काम चालू आहे। याबाबत तुम्ही पोलीस स्टेशनला काही तक्रार दाखल केली आहे का? नाही, तसं काय मेन स्ट्रक्चरला काय साहेब झालं नव्हतं ना। स्ट्रक्चरला काय झालं असेल तर मग या ठिकाणी, कारण आपण ज्यावेळेस कामं मागतो शासनाचे पैसे मी आपलेच असतात आणि असं जर कुणी केलं तर ते चुकीचं आहे ना। तसं काही ह्या स्ट्रक्चरला काही कुणी केलं नव्हतं, साईडने एक पाणी काढायचा एक प्रयत्न केला होता, त्याच्यामुळे काय तसं आम्हाला त्याची तक्रार दाखल करायला काय असं वाटलं नाही, कारण ते आमच्या पातळी मला करून घेऊ। जर या भिंतीला काही कुणी इजा केला असते तर उद्या शासकीय नुकसान मग ही गंभीर स्वरूपाची बाब होती ना। त्या बाबतीत काय आम्ही म्हणजे असं हे केलेलं नाही, काही तक्रार वगैरे दाखल केली नाही। महाराष्ट्र सरकारने जलयुक्त शिवारासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता, परंतु ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा कोट्यवधीचा रुपयाचा निधी पाण्यात गेलेला आहे। तर एकीकडे या बंधाऱ्याचं 8 लाख रुपये खर्च करून हे बंधाऱ्याचं काम केलं होतं, परंतु पहिल्याच पावसामध्ये ह्या बंधाऱ्याचं काम निकृष्ट दर्जा झाल्यामुळे हे पाणी वाहून गेलेलं आहे। उभेराव साहेब, अवसरी म्हणजे खालच्या अवसरी कोणाकडे हो? चार्ज सगळा तालुकाच बोला ना। विषय असा होता की खालच्या अवसरीला लघु पाटबंधारे विभागाचा एक बंधारा झालेला आहे रस्त्याला। रस्त्याला काय उजव्या हाताला अवसरी रोकडं पोहोचते। तर तो जो बंधारा आहे तर तो पहिल्याच पावसामध्ये वाहून गेलाय बाजूने। पहिल्या पावसात नाही वाहून गेलेला तो बंधारा, आपण कंप्लीट केला आणि गाववाल्यांनी उजव्या बाजूला JCB लावून फोडला। तो फोडला? ग्रामस्थांनी फोडला त्यावेळेस उजव्या बाजूचे कोपरा आहे ना, तिथे कॉन्क्रीट वगैरे फोडलं त्यांनी। नंतर आपण ग्रामपंचायतीला वारंवार सांगितलं, सरपंचाला फोन केले, शेवटी त्यांनी काय ते काम केलं नाही। मग तिथे बाजूचा जो शेतकरी आहे का, त्या शेतकऱ्याने तिथं दगडी बिगडी घालून पाईप वगैरे घालून ते अडवलं। आता परत पाऊस आल्यानंतर त्यांनी ते, कारण हे फोडलं कोणी गावाने, ते गावानेच ते क्लिअर करून दिलं पाहिजे आम्हाला। बरोबर। मग तुम्ही त्याची काही कारवाई केली नाही का गावाने? आम्ही गावाला सरपंचांना, त्याच्यानंतर तिथले जेडपी सदस्य होते ना तमाडेकर, त्यांना प्रत्यक्ष नेऊन दाखवलं, सरपंचाला नेऊन दाखवलं। कागदावर घेऊ नका म्हणले त्यावेळेस, साहेब आम्ही करून देतो विनंती कायला गावाचं नाव खराब करतो असं करून ती आतापर्यंत त्यांनी ती वेळ आमच्यावर आणली। आता पाहिजे आम्ही त्यांना पुन्हा एकदा। सचिन काळे सह दिनेश बानखेले, C24 तास, अवसरी। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीसाठी परवानगी न मिळाल्यामुळे त्यांच्या निषेधार्थ बार्शी येथील आप्पासाहेब पवार यांनी बार्शी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनाला बार्शी शहरामधील विविध संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे। 13 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीसाठी आप्पासाहेब पवार यांनी बार्शी पोलीस स्टेशनकडे रितसर अर्ज करून परवाना मागितला होता, परंतु पोलिसांकडनं महाराष्ट्र शासनाच्या सन 2015च्या परिपत्रकाप्रमाणे प्रथम मिरवणुकीसाठी शासनाची परवानगी आवश्यक असल्याचे कारण देऊन परवाना नाकारण्यात आलाय। त्याकरता आपण शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडनं परवाना घ्यावा असं लेखी उत्तर बार्शी पोलीस स्टेशनकडनं मिळालंय। त्यानंतर त्यांनी रितसर जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे मिरवणुकीच्या परवानगीसाठी अर्ज केला। त्यामध्ये 1 महिना पूर्ण होत असताना शासनाकडनंही याबाबत कोणतंही उत्तर अथवा परवानगी मिळाली नाहीये।
त्यामुळे शिवप्रेमी संघटनेच्या भावना दुखावल्या गेल्यात। यामुळे पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयीन दिरंगाईचा निषेध करत संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, छावा संघटना, सहजीवन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्यासह अनेक संघटनांनी बेमुदत धरणं आंदोलनास पाठिंबा दिलाय आणि मिरवणुकीला जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत बार्शी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू राहणार असल्याचं यावेळी पवार यांनी सांगितलंय। छत्रपती संभाजी महाराज हे या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे। त्यांची जयंती ही आमच्यासाठी उत्सव असतो आणि तो उत्सव साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनानं 2000 GRचा आम्हाला त्या ठिकाणी नियम दाखवलेला आहे। त्या नियमानुसार आम्ही कलेक्टर साहेबांकडं अर्ज केलेला आहे, पण आम्हाला अद्यापपर्यंत त्याचे कसलंही उत्तर मिळालेलं नाही। ते उत्तर तात्काळ मिळावं, आम्हाला लवकरात लवकर संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी मिरवणूक काढण्यासाठी परवानगी मिळावी अशी आमची प्रशासनाला विनंती आहे। जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत हा लढा या ठिकाणी चालूच राहील आणि लवकरात लवकर याची दखल नाही घेतली तर संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यासाठी आम्ही बार्शी पोलिसांना परवानगी मागितली असता त्यांनी 2015च्या GR नुसार आपण प्रथम मिरवणूक काढत असताना शासनाची परवानगी घ्यावी असं आम्हाला कळवल्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांच्याकडं लेखी मागणी केली। गेले जवळजवळ महिना होत आला तरी त्यांच्याकडनं आम्हाला साधं कसलंही उत्तर आलेलं नाही। त्याच्या निषेधार्थ आम्ही बार्शी तहसील समोर मिरवणुकीला परवानगी मिळेपर्यंत धरणे आंदोलन करणार आहोत। तुकाराम गोडसे, C24 तास, सोलापूर। शिनोलीमध्ये जुम्मा मस्जिद येथे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। रमजान हा मुस्लिमांचा पवित्र सण मानला जातो। या प्रसंगी रमजानच्या वेळी मुस्लिम बांधव हे दिवसभर उपवास करून सायंकाळी रोजा सोडतात, 5 वेळा नमाज पठण करतात। शिनोली येथील जुम्मा मस्जिदच्या ट्रस्टच्या वतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी आंबेगाव ॲग्रो पोल्ट्रीचे मालक जनाब शफीभाई मोमीन आणि यासीम इनामदार मोमीन तसेच जनाब अब्दुलभाई रहमान, बालाभाई आतार, अध्यक्ष वल्लीभाई मोमीन तसेच शिनोली गावचे सरपंच सुनील बोराडे, खरेदी विक्री संघ मधुआप्पा बोराडे, C24 तासचे रिपोर्टर नंदू बोराडे हे उपस्थित होते। या प्रसंगी आग्रहाच्या विनंतीला मान देऊन घोडेगावचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक दराडे साहेब, त्याचबरोबर भोजने, गरुड, कायकुटे आदी उपस्थित होते। नंदू बोराडे, C24 तास, शिनोली। दौंड शहरातील कुरकुंब मोरीजवळच्या गटार लाईनमध्ये पडून एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। महादेव मारुती शितोळे असं मयत गृहस्थाचं नाव आहे। मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दौंड शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता। यावेळी महादेव मारुती शितोळे हे कुरकुंब मोरीजवळनं जाताना गटारामध्ये पडून ते वाहून गेलेत। नागरिकांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह नेने चाळीतील गटारामध्ये आढळून आलाय। पावसाळ्यामध्ये दौंड शहर वासियांची कुरकुंब मोरीमधनं ये जा करताना अशी भयानक अवस्था होते। कुरकुंब मोरीजवळ अशा दुर्दैवी घटना घडू लागल्यानं आता तरी प्रशासन ठोस उपाय करणार का असा प्रश्न सामान्य नागरिक विचारतायत। अब्बास शेख, C24 तास, दौंड। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिंदास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। आजपर्यंत आपण गणरायाला विविध रूपामध्ये पाहिलंय, मात्र सांगली जिल्ह्यामध्ये बनवण्यात येणारे बाप्पा काही वेगळेच आहेत। प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे होणारं प्रदूषण आणि इको फ्रेंडली गणेश मूर्तींना लागणारा वेळ यावर हटके असा प्रयोग सांगली जिल्ह्यामध्ये साकारण्यात आलाय। औदुंबर येथील सुहास पाटील या शेतकऱ्यानं गायीच्या शेणापासून इको फ्रेंडली गणपती तयार केलेत। चला तर मग आपणही भेटूयात या इको फ्रेंडली बाप्पांना।
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील औदुंबर येथील सुहास पाटील हे पत्रकार होते। त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारिता सोडली आणि आपली वडिलोपार्जित शेती करण्यास सुरुवात केली। सुहास यांनी गायीचं संगोपन करण्यास सुरुवात केली। त्यासाठी त्यांनी पारंपरिक पद्धतीनं अतिशय सुंदर गायीचा ओटाही बांधलाय। त्यासाठी त्यांनी पारंपरिक पद्धतीनं अतिशय सुंदर गायीचा गोठाही बांधलाय। या गोठ्यास गोपाळ नंदन असं नाव दिलंय। त्यांच्याकडे 60 गायी आहेत। ते गायींच्या गोमूत्रापासून अनेक औषधेही तयार करून विकतात। त्यातून त्यांना चांगलं बेनिफिट मिळतंय। मात्र गायीच्या शेणापासून कसे फायदे घेता येतील याचा त्यांनी विचार केला आणि शेणापासून गणेश मूर्ती तयार करण्याचा त्यांनी निर्धार केला। त्यांना एक कल्पना सुचली की गायीच्या शेणापासून गणपती तयार करायचा। त्यातून आपल्यालाही फायदा होईल आणि प्रदूषणमुक्त गणपतीही तयार होईल। त्यासाठी त्यांनी गुजरातच्या एका कारागिराची मदत घेतली आणि गायीच्या शेणापासून गणपती तयार केलाय। शेणाची पावडर आणि बाउंडिंग पावडर मिक्स करून हा शेणाचा गणपती त्यांनी तयार केलाय। त्यांनी असे तब्बल 10,000 गणपती तयार केलेत। 50 रुपयापासून ते 15,000 रुपयांपर्यंत या गणपतींची किंमत आहे। त्यांच्या या इको फ्रेंडली गणपतीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे। त्यांच्या सर्व गणपतीच्या मूर्तीचं बुकिंग झालंय। पश्चिम महाराष्ट्रामधनं सर्वच लोकांनी या गणपतीचं बुकिंग केलंय। शेणापासून तयार झालेल्या या आकर्षक आणि सुबक मूर्ती डोळ्यामध्ये अंजन घालण्यासारख्या आहेत। जर शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध शेती आणि उद्योग केला तर शेतकरी हा स्वावलंबी होईल। याचा उत्तम आदर्श समाजापुढे ठेवण्यात आलाय। नमस्कार, मी सुहास पाटील, मुपोस्ट औदुंबर, तालुका पलूस, जिल्हा सांगलीमध्ये माझे गोपाळ नंदन नावाने गोश आहे। गेली 20 वर्ष झाली गाईच्या पंचगव्यात मी काम करतोय। तर इतके दिवस काम करत असताना मला असं वाटलं की गाईपासून मिळणारे गोमूत्र आणि शेण ह्या 2 वस्तू आहेत, त्यापैकी शेणावर आपण काहीतरी मोठ्या प्रमाणात काम करावं असं डोक्यात विचार चालला असताना बरेच दिवस विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की ह्याच्यावर गणपतीसाठी आपण एक वेगळं काम करू शकतो। त्यासाठी मी गुजरातचे देवीमा गोमय ग्रामीण महिला उद्योगचे संस्थापक अरविंद केडिया यांना भेटलो। त्यांनी ह्या विषयावर भरपूर काम केले आणि त्यांनी आणि आम्ही दोघांनी एकत्र मिळून या गणपती या विषयात मोठं काम करण्याचं ठरवलं आणि ह्या वर्षासाठी आम्ही 10,000 गणपती त्यासाठी विक्रीसाठी व्यवस्थेला महाराष्ट्रात आणलेले आहेत आणि त्यातले बऱ्यापैकी गणपतींचं बुकिंग झालं आहे। पश्चिम महाराष्ट्रात ह्याला भयंकर मागणी आहे आणि गणपती फक्त देशी गाईच्या शेणापासून तयार करण्याचं आणि एवढा हलका आणि सुंदर गणपती मूर्ती तयार करण्याचं आम्ही एक ध्येय तयार केलं होतं। अगदी साध्य झालेलं आहे आणि त्याला मागणी प्रचंड आहे। प्रत्येक आलेली लोक बघितल्यानंतर लगेच बुकिंग करतात, इतक्या वस्तू त्या चांगल्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत। हां, 3 इंचापासून आम्ही 3 फुटापर्यंत गणपती तयार केलेले आहेत आणि जवळपास 50 रुपयापासून ते 25,000 पर्यंत गणपतीचे रेट आहेत आणि ते लाईट वेट एकदम आहे। म्हणजे अगदी 1 फुटाचा गणपती आहे तो 800 ग्रॅमचाच आहे आणि मोठा 3 फुटाचा गणपती आहे तो 7 ते 8 किलोचा आहे फक्त। म्हणजे लहान मुलगा कुठलाही उचलून घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने अतिशय लाईट आणि प्युअर 100% फ्रेंडली गणपती आम्ही तयार केलेले आहेत। पहिल्यांदा गाईवर काम करत असताना लोक गाई म्हणले की दुधावर काम करतात। आमच्याकडे विषय असा पंचगव्यात गेली 20 वर्ष काम करतो, मग दूध हा बोनस आहे। शेण आणि गोमूत्र याच्यावर काम केलं तर शेतकऱ्याला 2 रुपये मिळू शकतात आणि त्यात पैसे निर्मिती कशी करायची। रेग्युलरचं शेण आहे बघितलं तर 50 पैसे ते 1 रुपये किलो येतं, देशी गायचं जरी विकलं तरी त्यातनं आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल, त्यातनं काम आपण करू शकेल। त्यासाठी विचार करत गेल्यानंतर हे लक्षात आलं की ह्याच्यातनं आपण गणपतीची मूर्ती करू शकतो। आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या ह्याच्यात लिहिलेलं आहे की गोमय गणेश म्हणजे त्याची केलीच जाते, तर ते आपण का करू नये, त्याच्यात आपण काम करावं अशी कल्पना डोक्यात आली आणि त्याप्रमाणे मग ह्या कामाला मी सुरुवात केली। नमस्कार, मी श्री हनुमंत यादव, सांगली येथे वास्तव्यास आहे। मी माझे हे मित्र सुहास पाटील यांनी शेणाच्या याच्यापासून ह्या गणपती मूर्ती बनवलेल्या आहेत। 10,000 मूर्तीची आता त्यांनी हे केलेले आहे आणि हे इको फ्रेंडली असल्यामुळं याची मागणी फार आहे। मी स्वतः ही मूर्ती सांगलीमध्ये माझ्या घरी चालू वर्षी प्रतिष्ठापना करणार आहे। यापूर्वी मी शाडूची मूर्ती बसवत होतो, पण ते विसर्जन करणे किंवा ह्याचं प्रदूषण नदीमध्ये प्रचंड होत होतं। आता ह्या इको फ्रेंडली प्युअर शेणाचे असल्यामुळं त्याचे हे करणं फार सोपं आहे आणि या वर्षापासून मी या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्याचं गणेश चव्हाण, C24 तास, सांगली।
सी 24 तास या मराठी वृत्तवाहिनीच्या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यामधील शिरूर येथे स्नेहमेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते। सी 24 तास मराठी वृत्तवाहिनीच्या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्यास राज्याच्या अनेक जिल्ह्यातील प्रतिनिधी कॅमेरामॅन उपस्थित होते। विश्रामगृहावर आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सी 24 तास वृत्तवाहिनीचे डायरेक्टर अनिल जाधव हे होते। यावेळी संपादक वसंतराव झावरे देखील उपस्थित होते। प्रास्ताविकामध्ये संपादक वसंतराव झावरे यांनी सी 24 तास वृत्तवाहिनीच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतलाय। यावेळी सी 24 तासचे डायरेक्टर अनिल जाधव यांनी जाहिराती संदर्भात मार्गदर्शन केलंय आणि प्रतिनिधींनी विचारलेल्या शंकांचं निरसन केलंय। स्नेह मेळाव्याच्या वेळी झालेल्या चर्चेमध्ये हनुमंतराव देवकर, बापूसाहेब सोनवणे, अब्बास शेख, सुनील पिंगळे, अमोल जाधव, मनोहर तावरे, आशिष बोरा, अरुणकुमार मोटे यांनी सहभाग घेऊन आपलं मनोगत व्यक्त केलंय। या मेळाव्यास अहमदनगर जिल्ह्यासह पुणे, बारामती, आंबेगाव, भीमाशंकर, आळंदी आदी ठिकाणचे बहुसंख्य प्रतिनिधी उपस्थित होते। मेळाव्याचे आयोजन अरुणकुमार मोटे, अमोल जाधव, राजेश खराडे आदींनी केलं होतं। स्नेहभोजनानंतर मेळाव्याचा समारोप झालाय। पुणे जिल्ह्यातील शिरूर या ठिकाणी सी 24 तास मराठी वृत्तवाहिनीचे बैठक आयोजित करण्यात आली होती। 15 ऑगस्ट 2017 रोजी सी 24 तास मराठी वृत्तवाहिनी आपला 3रा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे। सी 24 तास मराठी वृत्तवाहिनी सुरुवातीला अहमदनगर, नाशिक आणि पुणे या 3 जिल्ह्यामध्ये कार्यरत होता, पण आज सी 24 तास वृत्तवाहिनी अहमदनगर, पुणेसह लातूर, सांगली, सोलापूर, बारामती अशा राज्यातील विविध भागामध्ये कार्यरत आहे आणि दिवसेंदिवस सी 24 तास वृत्तवाहिनीसाठी प्रतिसाद वाढत आहेत आणि सी 24 तासचे जे ठिकठिकाणचे प्रतिनिधी आहेत त्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद वृत्तवाहिनीस लाभत आहेत। मी पुन्हा एकदा या बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व प्रतिनिधींना धन्यवाद देतो। सी 24 तास वृत्तवाहिनीच्या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या आयोजनाच्या बैठकीसाठी शिरूरच्या उकडी प्रकल्प कार्यालयात आज सर्व प्रतिनिधींची बैठक झाली। खरं तर बैठक अतिशय उत्तमरित्या आणि सुनियोजित आणि नियोजनबद्ध झाल्याने सर्व प्रतिनिधींमध्ये आणि सी 24 तास परिवाराच्या सदस्यांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। 15 ऑगस्ट 2017 रोजी सी 24 तासचा 3रा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे। या वर्धापन दिनानिमित्त सर्व प्रतिनिधी मोठ्या प्रमाणावरती आपल्या सी 24 तासच्या वर्धापन दिनानिमित्त जाहिरातींचा व्यवसाय आणून हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करण्याचा मनोदय व्यक्त करीत आहे। सी 24 तासने जी पत्रकार प्रतिनिधींची जी मीटिंग आयोजित केली होती त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी सर्व पत्रकार प्रतिनिधींकडून ऐकायला मिळाल्या, काही शिकायला मिळालं, काही गोष्टी सांगायचा पण योग आला। त्याच्यामुळं आज एकंदरीतच खूप बरं वाटलं की अशी मीटिंग दर 1 ते 2 महिन्याला व्हाव्यात, जेणेकरून प्रत्येक तालुक्यातील पत्रकार एक दुसऱ्याला जोडून राहतात आणि सी 24 तासचे संपादक साहेब, जाधव साहेब आहेत किंवा जवरे साहेब आहेत यांच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने पत्रकारांना मार्गदर्शन करण्यात आलं। त्याबद्दल आम्ही पण महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सी 24 तास दौंड तालुक्याच्या वतीने यांचे हार्दिक असं आभार मानतो आणि खूपच चांगल्या पद्धतीने मीटिंग झाली। अशाच मीटिंग कायम होत राहाव्यात हीच आमची इच्छा असेल। वृत्तसंकलन विभाग सी 24 तास राहुरी। भानामती करणी झाली असं म्हणून लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील 2 महिलांना चक्क शेण खाऊ घालण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल देखील करण्यात आलाय। करणी भानामती तुम्हाला झाली आहे म्हणून चाकूर तालुक्यातील धनगरवाडे येथील 2 महिलांना चक्क शेण खाऊ घालून अघोरी कृत्य करण्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यामध्ये घडली आहे। त्यासोबतच या घटनेचा व्हिडिओ तयार करून ती क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल देखील करण्यात आली आहे।
या प्रकरणी व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे एका 17 वर्षीय मुलीला आणि एका महिलेला जबरदस्तीनं कोणाची तरी नावं घेण्यास भाग पाडण्यात आलाय, तर या दोघींना चक्क शेण खाऊ घालण्यात आलाय। या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांच्या विरुद्ध जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। प्रभाकर केसाळे, पंडित कोरे, गंगाधर शेवाळे, दगडू शेवाळे, कलुबाई कोरे या 5 जणांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाहीये। अंधश्रद्धेच्या माध्यमांमधून बदनामी करण्यासाठी हे कृत्य केलं असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। आसिफ पटेल, C24 तास, लातूर। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। राहुरीमधील कामगार तलाठी संजय आडोळे यांच्या मनमानी कारभाराला नागरिक त्रस्त, कारवाईची मागणी। आंबेगाव तालुक्यातील BSNLच्या सेवेचा उडाला बोजवारा, व्यवहार ठप्प। अवसरी बुद्रुक येथील पूर्ण भरल्या बंधाऱ्यातील पाणी अज्ञात व्यक्तींनी सोडलं, लाखो लिटर पाणी वाया। आणि औदुंबर येथील सुहास पाटील या शेतकऱ्याने बनवले गायीच्या शेणापासून इको फ्रेंडली गणपती। C24 तासचा स्पेशल रिपोर्ट। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।